गेल्या काही महिन्यात शहरात घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांनंतर पोलिसांची जरब राहिलेली नसल्याचे दिसून येते। असे असताना गुन्हेगारांना आता थेट खाकी वर्दीवर हात उचलण्याची खळबळ उडाली आहे। सिडकोतील केवल पार्क परिसरात बांधकामावरून 2 गटात सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्यात आला। अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सुनील पवार यांच्यावर चाकूने हल्ला तसेच उपनिरीक्षक सविता उंडे यांना शिवीगाळ करण्यात आली। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात 7 पेक्षा अधिक संशयितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दिनांक 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सिडकोतील केवल पार्क परिसराजवळ गाडेमाळा येथे 2 गटात बांधकामावरून खूप वादविवाद झाला अशी माहिती पोलिसांना मिळाली होती। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नियंत्रण कक्ष येथील राखीव पोलीस फोर्स घेऊन पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे यांनी घटनास्थळ गाठले। वेळी बांधकाम व्यावसायिक व जागा मालकाचे नातलग यांच्यात वाद सुरू होता। मालक सचिन जानी आणि महानगरपालिकेचे शाखा अभियंता गोकुळ पगारे हे कर्मचाऱ्यांना घेऊन आले। त्यावेळी तेथे उपस्थित बेबी गाडे यांनी महापालिका अधिकारी आणि इतरांना काम करण्यास विरोध केला। मजूर गाळा उघडण्याचा प्रयत्न करत असताना बेबी उर्फ सुजाता गाडे, सनी गाडेकर, गणेश गाडे, ज्ञानेश्वर गाडे, आनंद गायकवाड, अजय सिंग, गोरक्ष गाडे, भाग्यश्री धोंगडे, राधिका गाडे या संशयितांनी मजुरांना मारहाण केली। यावेळी उपनिरीक्षक उंडे यांच्या समवेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार हे अन्य सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी उपस्थित जमावाला समजावत असताना त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली। संशयित सुजाता उर्फ बेबी गाडे हिने उपनिरीक्षक उंडे यांच्या हाताला नखाने ओरबाडून जखमी केले, त्यांना मारहाण केली। अश्विनी पवार यांच्या हाताला नखाने ओरबाडले। भाग्यश्री धोंगडे, राधिका गाडे यांनी पवार यांना मारहाण केली।